नमस्कार मित्रांनो, गॅस सिलेंडर ग्राहकांना आता एक महत्त्वाची मोठी बातमी आली आहे। तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस वापरत असाल तर आता ची बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण आता पुढील महिन्यापासून गॅस सिलेंडरवर काही नियम लावले जाणार आहे। जे गॅस ग्राहक आहे या नियमाचे पालन करणार नाहीत त्यांच्या गॅस सिलेंडर बंद करण्यात येणार आहेत। केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी साहेबांची मोठी घोषणा आली आहे। यामध्ये आता या 5 नियमांमुळे गॅसमध्ये जे चोरी होत होती तर त्याला आता आळा बसणार आहे। तसेच यामध्ये गॅस ग्राहकांना मोठा फायदा देखील होणार आहे। त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरवर कडक असे कोणते 5 नियम लावण्यात आले आहे ज्याचे पालन करणे प्रत्येक गॅस ग्राहकांचे काम आहे। 2024च्या ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये गॅस सिलेंडरवर मोठी चोरी झाल्याचं आता उघडीस आलं आहे। जवळपास 7,000 कोटींची चोरी झाली आहे। तर सरकारच्या माध्यमातून आता उघड करण्यात आलं आहे। त्यामुळे मोठी खबरदारी म्हणून घरगुती गॅस सिलेंडर केंद्र सरकारच्या माध्यमातून 5 कडक नियम आता लावण्यात आले आहे। आता 2024 म्हणजेच मागील वर्षी ज्या ग्राहकांचे चुकीच्या पद्धतीने गॅस घेतला आहे तर त्यांच्यावर कारवाई होऊन दंड सुद्धा वसूल होणार आहे। तर हा दंड जो आहे 10,000 रुपयांचा आहे। यामध्ये 4 प्रकारच्या गॅस ग्राहकांवर ही कारवाई होणार आहे। खूप मोठा गैरप्रकार 2024 मध्ये सापडल्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून हा मोठा निर्णय घेतला आहे। कडक असे 5 नियम घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत पुढील महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे। जे गॅस ग्राहक आता या 5 नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर पण कडक अशी कारवाई आता इथून पुढे केली जाणार आहे आणि वरून 10,000 रुपयांचा दंड सुद्धा वसूल करण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कोणतीही प्रकारचे गॅस वापरत असाल तुम्ही या 5 कडक नियमांतर्गत शेवटच्या 4थ्या आणि 5व्या नियमामधून 2 महत्त्वाची कामे तुम्हाला तातडीने करायला केंद्र सरकारने सांगितले आहे। जर तुम्ही हे कामे नाही केली तर पुढल्या महिन्यापासून तुम्हाला घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाही। जर गॅस तुम्हाला नाही मिळाला तर तुम्ही स्वयंपाक पणही करू शकणार नाही। हा पण तुम्ही नक्की विचार करा। त्यामुळे मित्रांनो, घरगुती गॅस सिलेंडरवर कोणते 5 कडक नियम लागू करण्यात आले आहे, तसेच कोणकोणते नियम तुम्हाला इथून पुढे पाळायचे आहे, तसेच कोणकोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहे आणि 4 आणि 5 नंबरचा जो नियम आहे तर तो त्या अंतर्गत तुम्हाला कोणते 2 महत्त्वाची कामे करायची आहे तुम्ही नक्की बघायचं आहे। गॅस ग्राहकांनी इथे तुम्ही आता एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये जे 5 कडक नियम लावण्यात आले आहे ज्यामध्ये पहिला व दुसरा नियम अत्यंत कडक आहे। जर पहिला नियम तुम्ही नाही पाळला तर तातडीने लगेच तुम्हाला पुढील महिन्यापासून गॅस बंद करण्यात येणार आहे, अशी मोठी सूचना सरकारच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना सांगितले आहे। त्यामुळे गॅस ग्राहकांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। कोणकोणते नियम पुढील महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे आणि कोणकोणते तुम्हाला कामे करायचे आहे तर बघा, खूप मोठा घोटाळा 2024 या वर्षामध्ये गॅस सिलेंडरच्या बाबतीत झाला होता। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील 90 कोटी गॅस ग्राहकांना मोठी सूचना दिली आहे। तर जर गॅसकरता ग्राहकांना आता जर ही महत्त्वाची 2 कामे नाही केली तर त्यांना 1 एप्रिलपासून या स्वयंपाकासाठी गॅस दिला जाणार नाही। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही कंपनीचा जसे की भारत गॅस असेल किंवा अन्य कोणत्याही कंपनीचा जर गॅस वापरत असाल तर आता सावध व्हायचं आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे 5 नियम लावले आहे त्याचे पालन नक्की करायचं आहे व 4 नंबरचा आणि 5 नंबरचा नियमांतर्गत 2 कामे तातडीने लवकरात लवकर करायचे आहे। आता बघा गॅस ग्राहक मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल ज्यावेळी तुम्ही तुमचा गॅस संपला की तुम्ही फोन करून मागवता, त्यावेळी जो गॅस घेऊन त्यांचा कंपनीचा व्यक्ती जो येत असतो त्यावेळी अनेक ठिकाणी 2024 मध्ये असे मोठमोठे गैरप्रकार सरकारला दिसून येत आले होते। यामध्ये आता बघा, जे गॅस कंपनीचे माणसं असतात तर ते जास्त जो सेल आहे तर तो फोडून तुमच्या गॅसमधून त्यामधून काढून घेतात आणि असं सील पॅक करून तुमच्या घरी आणून देतात। परंतु मित्रांनो, तुम्हाला काही समजत नाही, यामध्ये तुमचा तोटा होतो। ज्यावेळी सरकारी अधिकाऱ्यांची गॅसची चोरी जेव्हा पकडली त्यावेळी सरकारला ही गोष्ट दिसून आली। त्यावेळी सरकारने सावध होऊन कोणतीही घरगुती गॅस सिलेंडरवर त्यामधून
गॅस इथून पुढे काढून घेतला जाणार नाही याची खबरदारी सुद्धा सरकारने घेतली आहे। त्यामुळे हे 5 कडक नियम आता सरकारने लागू केले आहेत। यामध्ये पहिला जो नियम आहे तर तो घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत लागू करण्यात आला आहे। तर तो पहिला नियम असा आहे की ज्यावेळी गॅस कंपनीचा एखादा माणूस तुमच्या घरी गॅस घेऊन येतो त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे बघा। पहिला नियम तुम्ही पाहायचा आहे आणि 5 नंबरचा आणि 4 नंबरचा जो नियम आहे त्या अंतर्गत तुम्हाला 2 कामे करायची आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत लागू करण्यात आलेला पहिला नियम जो आहे तो घरगुती गॅस सिलेंडर घरी पोहोचवण्यासाठी जो त्यांच्या कंपनीचा कामगार येत असतो तर तो नेमका कोण आहे, त्या कंपनीचाच आहे का, हे चौकशी तुम्हाला करायची आहे। त्यांच्याकडून तुमच्या गॅस सिलेंडरची पावती घ्यायची आहे। तसे तुमच्या मोबाईलमध्ये त्या व्यक्तीचा फोटो मारून घ्यायचा आहे व त्या पावती व त्याची सही घ्यायची आहे, तरच त्याला सोडायचं आहे। आता ही सरकारने का करायला सांगितलं आहे, कारण सरकार गॅसमधील चोरी आहे तर ते पकडायचे आहे। कारण सर्वच लोक सारखे नसतात, काही जण गरीब पण असतात। तर जर तुमचा थोडा जरी गॅस सिलेंडर त्या ठिकाणी काढून घेतला तर प्रत्येकाचे थोडं थोडं जर म्हणालं तर याचा जो तोटा आहे तो सरकारला सोसावा लागणार आहे। जेव्हा सरकारच्या लक्षात आलं त्यावेळी सरकारने कडक पावले उचलली आहेत। तर बघा, जो गॅस कामगार असतो तर त्याचा फोटो घ्यायचा आहे, त्याची सही घ्यायची आहे आणि त्याचा मोबाईल नंबरही घ्यायचा आहे। आणि जेव्हा तपासण्यासाठी आता इथून पुढे सरकारी अधिकारी येतील तेव्हा त्या व्यक्तीचे सर्व काही डिटेल्स त्यांना द्यायचे आहेत। आता होणार असं की जे घरगुती गॅसवरची पहिली चोरी होती तर ती आता पूर्णपणे थांबवली जाणार आहे। आणि तुम्ही जर ही महत्त्वाची कामे जर केली नाही तर तुमच्यावर कारवाई होऊन 10,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याची मोठी माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे। जर खरंच तुमचा गॅस चोरीला जात नसेल तर तो जो कंपनीचा गॅस कामगार असेल तर तो तुम्हाला फोटो काढून देईल, त्याचा नंबर पण देईल आणि तुम्हाला तो प्रेमाने पण बोलेल। जर असं करतात त्यांनी तुमचा गॅस चोरीला असेल तर तुम्हाला तो वेडेवाकडे बोलू शकतो, नंबर पण देणार नाही आणि त्याचा फोटो पण काढून देणार नाही। केंद्र सरकारच्या माध्यमातून आता ही महत्त्वाची माहिती सर्व गॅस ग्राहकांना देण्यात आली आहे। सरकारच्या फक्त एवढंच म्हणणं आहे की तुमचा जो गॅस आहे तो चोरी होता तर त्याचा तोटा होतो तो सरकारला पण होतो। त्यामुळे प्रत्येक गॅस ग्राहकांनी काम नक्की करायचं आहे आणि सरकारला ही चोरी पकडून द्यायची आहे। प्रत्येकाने ही जर असं केलं तर आता देशातील सर्व जे गॅस चोरी होती तर ते पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे। त्यामुळे केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय घेतला आहे। त्यामुळे तुम्हाला हा जो निर्णय येणार गॅस सिलेंडरचा आहे तर तो तुम्हाला सांगितलेलं काम नक्की करायचं आहे। त्या व्यक्तीचा फोटो काढायचा आहे, नंबर घ्यायचा आहे, गॅस सिलेंडर कुठे भरला आहे, कधी भरला आहे, सर्व माहिती विचारायचं आहे। दुसरा जो नियम आहे तो म्हणजे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना आता गॅस सिलेंडर थोडा स्वस्तामध्ये मिळणार आहे। परंतु याचा निर्णय अजून केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेला नाही, परंतु ते 2 महिन्यामध्ये प्रत्येक पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना 200 रुपयेपर्यंत गॅस सिलेंडर स्वस्त मिळणार आहे। म्हणजेच 1000ला गॅस सिलेंडर मिळत असेल तर 800 रुपयाला मिळणार आहे। ही आनंदाची बातमी आता पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आहे। त्यानंतर जो तिसरा नियम आहे तर तो सुद्धा दिलासा देणार आहे। आता बघा, गॅस सिलेंडरवरती तुम्ही जेव्हा ऑर्डर देतात तेव्हा तुमच्या मोबाईलवरती आता तुमचा गॅस असतात, त्याची लोकेशन तुम्हाला इथून पुढे दिसणार आहे। त्यामुळे आता ह्याच्या माध्यमातून पण एक खबरदारी म्हणून केंद्र सरकारने घेतली आहे। तुमचा गॅस कुठेपर्यंत आला आहे, गाडी कुठेपर्यंत थांबली आहे, नेमका आता गॅस सिलेंडर कुठे येऊन थांबलेला आहे, सर्व माहिती तुम्हाला त्या लोकेशनद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये बघता येणार आहे। तर ही बातमी आनंदाची आहे तर ही सरकारने दिली आहे। आता 4था व 5वा नियम आहे तो म्हणजे ज्या गॅस ग्राहकाने आपले आधार कार्ड लिंक केले नाही त्यांनी लवकरात लवकर लिंक करायचं आहे। त्यानंतर गॅसच्या बाबतीत काय अपडेट राहायचे आहे। सरकारने हे 5 कडक नियम सांगितले आहे की गॅसच्या बाबतीत खूप चोरी होऊ लागली आहे। तर मित्रांनो, ही चोरी कशी रोखायची हे याचे कडक नियम तुम्हाला सांगितले आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।